नमस्कार पुणेकर हो. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि या 2026च्या चालू वर्षातील पहिला सण म्हणजे आपला मकर संक्रांती. आणि मकर संक्रांतीच्या निमित्ताने मी माझ्या सर्व प्रेक्षकांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा देतोय. तिळगुळ घ्या आणि गोड बोला. मी आज यासाठी आपल्या समोर येत आहे. पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका या ठिकाणी जो काही उद्या लोकशाहीचा उत्सव साजरा होणार आहे, मतदानाचा जो काही दिवस आहे, त्या मतदानाच्या दिवशी मी सर्व मतदारांना या निमित्त एक आवाहन करू इच्छितो की आपण मतदान करताना आपल्याला नगरसेवक कसा आहे आज रात्री ते ठरवा. आपल्याला मान्य असणारा जो नगरसेवक आहे, जो उमेदवार आहे, तो उमेदवार तुमचे फोन उचलतो का? तो उमेदवार तुमच्या अडीअडचणींना उभा राहतो का? काही उमेदवार हे जे आहेत हे केवळ महानगरपालिकेमध्ये ठेकेदारी करण्यासाठी नगरसेवकसाठी उभे राहिलेले आहेत. तुम्हाला नगरसेवक हवाय का ठेकेदार हवाय? तुमच्या भागाचा जर कधी विकास करायचा असेल तर त्या विकासासाठी झटणारा नवीन नवीन तुमच्या भागामध्ये काही शाळा असतील, काही क्रीडांगणं असतील, काही हॉस्पिटल्स असतील, असं ज्या उमेदवाराचं विजन आहे अशा उमेदवारासाठी तुम्ही मतदान उद्या करावं असं आम्ही टॉप न्यूज पुणेच्या वतीने सर्व मतदारांना आवाहन करतो. तसेच तुम्ही ज्या ठिकाणी राहताय त्या ठिकाणी गेली 5 ते 8 वर्षामध्ये जे जे काही उमेदवार निवडून आलेले होते त्या उमेदवारांनी खरंच नागरिकांच्या हिताचे निर्णय घेतलेत का? दर 6 महिन्याने तसं पाहिलं तर प्रत्येक नगरसेवकांनी आपल्या प्रभागामधले, आपल्या वार्डमधल्या नागरिकांची आढावा मीटिंग घ्यायला पाहिजे. नागरिकांच्या काही मागण्या आहेत का? काही सुविधा त्यांना हव्यात का? या संदर्भात त्या नगरसेवकांनी आढावा मीटिंगा घ्यायला पाहिजेत. परंतु पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिकेमध्ये असे आढावा मीटिंग घेणारे नगरसेवक अतिशय नगण्य आहेत. तर तुम्ही उद्या मतदान करताना तुम्हाला जो उमेदवार आवडतोय, जो उमेदवार या सगळ्या गोष्टींचा विचार करेल, अशा उमेदवाराला आपण मतदान करा. दुसरं माझं आव्हान असं असेल की जास्तीत जास्त मतदान करा आणि कोणत्याही आमिषाला, कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता तुमच्या शहराचा, तुमच्या परिसराचा, तुमच्या आजूबाजूला ज्या काही अडीअडचणी आहेत, शैक्षणिक असतील, आरोग्याच्या संदर्भात असतील, तसेच क्रीडांगणं असतील, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र असतील, अशा गोष्टींचा जो विचार करणारा उमेदवार आहे त्या उमेदवारासाठी तुम्ही नक्की मतदान करा. जास्तीत जास्त मतदान करा. जेवढं जास्त मतदान होईल तेवढा तुम्हाला चांगला उमेदवार मिळणार आहे. 5 वर्ष त्या उमेदवाराला आपल्याला हाक दिल्यानंतर तो तुमच्या कामासाठी आला पाहिजे. नगरसेवक म्हणून निवडून आला पाहिजे. भविष्यातला तो तुमच्या प्रभागातला ठेकेदार होता कामा नये, अनधिकृत बांधकामं करणारा नसावा किंवा एकच टेंडर 4-4 वेळा काढणारा नसावा. अशी एक माफक अपेक्षा मी टॉप न्यूज पुणेच्या वतीने आपल्या सर्वांच्या साक्षीने मी करतोय. तर पाहूया उद्या होणारं जे मतदान आहे, आपण नागरिक किती प्रमाणामध्ये टक्केवारीमध्ये मतदान करताय. निकाल लगेच 16 तारखेलाच आहे. त्या 16 तारखेला योग्य उमेदवार निवडून येतील मी केलेल्या आव्हानानुसार, असं मी विश्वास नागरिकांबद्दल ठेवतो. आणि गेली 4 वर्ष लांबलेलं जे इलेक्शन आहे त्या इलेक्शनच्या निमित्ताने उद्या लोकशाहीचा उत्सव आहे, तो सर्वांनी न चुकता साजरा करावा असं टॉप न्यूज पुणेच्या वतीने मी आवाहन करतो. पुन्हा एकदा सर्व माझ्या प्रेक्षकांना व पुणे व पिंपरी चिंचवडमधील मतदारांना या मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. टॉप न्यूज पुणे, कैलास गायकवाड. अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. टॉप न्यूज पुणे, जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड.